दुसरी मागणी काय आमची, चाकणकरांची ज्याला आपण कन्फ्रंटल एन्क्वायरी म्हणतो, समोरासमोर बसून ही कन्फ्रंटल एन्क्वायरी ही झाली पाहिजे. तिसरं, चाकणकरांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. कारण प्रश्न अनेक महिलांच्या इब्रतीचा प्रश्न आहे. अनेक महिलांचं लैंगिक शोषण झालेलं आहे आणि अशा पद्धतीने जर तंत्रमंत्र विद्येमध्ये जर स्वतः चाकणकर गुंतलेले आहेत असं पीडित सांगत असतील आणि त्याचे असे धक्कादायक फोटो जर येत असतील तर चाकणकरांची नार्को टेस्ट होणं गरजेचं आहे. पण चाकणकरांना अटक करताना आणि नार्को टेस्ट होताना चाकणकर ज्या पदावर आहेत त्या पदाच्या गौरव गरिमेचा विचार करता त्या पदावरून त्यांना आधी बाजूला करावं लागेल. आणि त्यासाठी म्हणून ही पत्रकार परिषद फक्त हेच स्पष्ट करण्यासाठी की रुपाली चाकणकर फरार होण्याच्या आधी रुपाली चाकणकर या, कारण त्या अनेक पद्धतीने त्यांचं पॉलिटिकल प्रेशर वापरू शकतात. हे कॅप्टन खरात प्रकरणात मागच्या वर्षभरात अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे. मागच्या वर्षभरात अनेक वेळा अनेक लोकांना त्यांनी ज्या पद्धतीने आपल्या पदाचा दुरुपयोग करत तिथे दबाव आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. चाकणकर आणि खरात यांचे सीडीआर सुद्धा तपासले जावे. कारण काही पीडित असं म्हणतात की रात्री 2-2 वाजता चाकणकर आम्हाला फोन करून धमक्या देत होत्या. काही पीडितांचं असं म्हणणं आहे की चाकणकर आमच्यावर प्रचंड दबाव आणत होत्या. त्यामुळे चाकणकरांचे सीडीआर तपासणं अत्यंत गरजेचं आहे की चाकणकर आणि कॅप्टन खरात यांचं कोणत्या वेळी किती वेळा बोलणं झालं. ते सीडीआर यासाठी सुद्धा गरजेचे आहेत की चाकणकर यांनी खरातांना वाचवण्यासाठी काही पोलीस अधिकारी किंवा काही नेते मंडळी यांच्याशी कॉन्टॅक्ट केला का, खरातने काही लोकांशी कॉन्टॅक्ट केलेला आहे का, खरातने काही लोकांना मदत मागितलेली आहे का. या सगळ्याच गोष्टी. अजून महत्वाची गोष्ट, मला याची कल्पना आहे की पोलीस यामध्ये कुणालाही, आम्हाला आता अशी आशा वाटते की पोलीस यात कुणालाही सोडणार नाही. पण पोलिसांनी इतकीच अजून एक महत्वाची जबाबदारी येते ती आर्थिक गुन्हे शाखेची. ईडी या एरवी इकडे तिकडे फार छापेमारी करत असते, पण ईडीने आता कॅप्टन खरात आणि रुपाली चाकणकर या दोघांच्याही संपत्तीचे स्त्रोत तपासले पाहिजेत. महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून असा किती मानधन असतं आणि त्यामध्ये किती प्रॉपर्टी घेता येते आणि ही प्रॉपर्टी कशी जमा झाली, या प्रॉपर्टीचे सुद्धा सगळे स्त्रोत आता तपासले गेले पाहिजे. त्यामुळे नार्को टेस्ट, अटक, संपत्तीचे स्त्रोत तपासणं आणि आर्थिक गुन्हे शाखेकडून कॅप्टन खरातच्या संपत्ती जी फक्त पाथर्डी आणि अहिल्यानगरमध्येच नाही तर त्याची प्रॉपर्टी ही देश विदेशात सुद्धा असल्याचे कळते. या सगळ्या देश विदेशातल्या सगळ्या प्रॉपर्टीज या सगळ्यांवर तात्काळ आणली पाहिजे. यासाठी म्हणून आम्हाला आपल्या सगळ्यांच्या सोबत बोलणं गरजेचं वाटलं. त्याच्यातले काही जे संपत्तीचे तपशील आहेत ते तपशील अजून माझ्यापर्यंत आज पोहोचलेले नाहीत. त्यामुळे ते तपशील मी आज आपल्याला सांगू शकत नाही. पण 2 दिवसांनी मी ते सगळेच्या सगळे संपत्तीचे तपशील सुद्धा आपल्या समोर घेऊन येईल. मात्र आता आमची तातडीची मागणी असेल की रुपाली चाकणकरांना तात्काळ पोलिसांनी ताब्यात घ्या. पहिला प्रश्न, हे जे तुम्ही पीडितांसोबत बोललेले त्यांचे स्टेटमेंट ऑन रेकॉर्ड आहेत का, आणि दुसरं म्हणजे तुमच्यासाठी वरिष्ठ नेत्यांना काही समज येणार आहेत, कारण काही फोटो नार्वेकरांचे देखील त्यांच्या मंदिरात त्यांच्याबरोबर असताना व्हायरल झाले. मी म्हटलं ना की या सगळ्यांमध्ये 1-2 गोष्टी असतात. एक, फोटो कुणाचेही कुणासोबत असू शकतात. नुसत्या फोटोवरून आपण सुतावरून स्वर्ग गाठू का. परंतु चाकणकरांचे फोटो ज्या पद्धतीचे आहेत की माझ्या सोबत एखाद्याने फोटो काढला तर माझ्यासोबत फोटो काढणाऱ्या व्यक्ती मला माहित नसतो की तो कोण आहे, तो तडीपार आहे, तो गुन्हेगार आहे, तो खंडणीखोर आहे. पण जर त्या गुन्हेगाराच्या डोक्यावर जर मी छत्री धरत असेल, पुरुषासाठी सगळ्यात सन्मानाची गोष्ट काय तर त्याच्या डोक्यावरचा फेटा, आणि बाईसाठी सगळ्यात सन्मानाची गोष्ट काय तर तिचा पदर. जर पदराने एखाद्याचे पाय पुसतानाचा फोटो असेल तर मात्र तो योगायोग असू शकत नाही. म्हणजे कदाचित
बर्ने मामांना ही गोष्ट माहीत नसेल. बर्ने मामा बिचारे खूपच इनोसंटली काल बोलून गेले असतील, मी समजू शकते. त्यांना कदाचित कल्पना नसेल की कशा पद्धतीने ती इन्व्हॉल्वमेंट त्या सगळ्यांमध्ये. हा बोला बोला.